वर्षाच्या आधीपासूनचा आमच्या या शेती संस्कृतीला वारसा आहे, नाही का? तर ते मग शेती काही कृषी केंद्र नव्हते किंवा तंत्रज्ञान नव्हते म्हणून काही शेती पिकत नव्हती. शेती पिकतच होती, कारण ती जी शेती होती त्या शेतीचा भाव जो होता तो वेगळा होता. मी मगाशी सांगितलं की ती गरजा पूर्ण करण्यासाठी होती, आपला भाव पूर्ण. कारण ती शेती कशी होती की गोठ्यातली गाय आम्हाला तशी, आम्ही गोठ्यात धार काढायला गेलो की पटकन आमच्या मनात विचार येतो की नाही 2 स्थानातलं काढायचं, 2 स्थानातलं कोणासाठी काढायचं? वासरासाठी. म्हणजे माझ्या कुटुंबातल्या लेकरासाठी तर काढायचं आहे मला, पण तिच्याही लेकराचा विचार करायचा. हे अध्यात्म शेतीसाठी सुद्धा आमच्या पूर्वजाचं लागलं. ते कसं लागलं होतं की शेती ही शेती नाही आहे, हा मातीचा तुकडा नाही. जसं आम्ही या संपूर्ण देशाला केवळ जमिनीचा तुकडा म्हणत नाही, तर तिला भारत माता म्हणतो. आणि हे काही संघवाले किंवा RSS मध्ये हापचेटीवाले आले तेव्हापासून ते भारत माता म्हणत नाही. नाहीतर तुम्ही जा दुसरीकडे किंवा त्या हापचेटीवाल्यालाच भारत माता सांगितलं आणि तेव्हापासून भारत माता की जय म्हणणं चालू आहे असं काही. 1857चा राष्ट्रीय उठाव झाला तर त्यावेळेस भारत माता की जय वंदे मातरम बंकिमचंद्र चटर्जींनी लिहिलेलं होतं. आणि आपल्या पुराणात ग्रंथातही भारत मातेचा उल्लेख आहे. तर आपली ही जी पूर्वीची पिढी होती ही जमिनीची नातं, आणि तेही नातं कसं वरवरचं नाही, वरवरचं नातं जपणारी होती. त्या जमिनीशी भावनिक नातं जपून शेती कसणारी ती पिढी. आणि म्हणून त्या शेतीच्या संवेदना जाणणारी ती पिढी होती. म्हणून सकाळी उठल्यानंतर मुखमार्जन केल्यानंतर ज्या निसर्गानं आपल्याला काही एवढं मोठं दिलं उदर निर्वाहासाठी, तर पहिल्यांदा त्या निसर्गातल्या उदय होणाऱ्या सूर्याचं दर्शन करतो आणि नंतर जमिनीच्या पाया लागून दर्शन घेतो. म्हणजे ही जी जमीन आहे ही जमीन केवळ रासायनिक खतांना टाकून 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 मला फक्त हिच्यापासून गोड म्हणून माझ्या कुटुंबाला जगवायचा आहे हा विचार होता. तर ही जमीन ही शेतमावली हा विचार होता. म्हणून पहिले लोक काय म्हणायचे की या वर्षी शेतमावलीनं साथ दिली, माऊली म्हणायचे. आता आपण माऊली म्हणत असते, कारण आपल्या घरातलं पोरगं जर शिकलेलं असतं त्याला जर म्हटलं की हे मातीचे लेकूळ आहे, जिवंत आहे आणि मृत्यू असा, तो म्हणून बाप नक्कीच पागल झाला, याच्या गोळ्या बंद झाल्या. ढेकूळ घेऊन आपल्या गावाचे आपल्याला दिसत आहे की जिवंत आहे, मृत्यू आहे, नक्कीच काहीतरी गुड्याने बाहेरचा लागला असं होईल. पण त्याच्या पाठीमागचा एक आहे की जो शिकलेला पोरगा ही माती आहे, निर्जीव आहे, चालत नाही, बोलत नाही, पण आमच्या पूर्वजांनी सांगितलं की ही माती सजीव आहे. म्हणून हिच्या कुशीत ज्यावेळेस जून महिन्यात आम्ही बी टाकतो त्याला आणि ती कुशीत सांभाळून घेते तिला आणि तिचं अंकुरण करून रोपट्याला जिवंतपणा देण्याचं काम करत. मग ती माती जर निर्जीव असते तर त्या मातीनं टाकलेलं बी तिचं पोषण करून तिला वाढवण्यासाठी ह्या सर्व संकल्पना, हा सर्व भाव, ह्या आमच्या मातीप्रती असलेल्या संवेदना, हे सर्व पाश्चात्य तंत्रज्ञान आल्यामुळं आमच्या डोक्यातून मोबाईलमधून कसा डाटा डिलीट करावा तसा हा डाटा आमच्या डोक्यामधून पद्धतशीर षडयंत्राच्या माध्यमातून डिलीट होतो. पद्धतशीर हे काही एका वर्षाचं किंवा 6 महिन्याचं काम नव्हतं. कारण या देशातल्या प्रत्येक क्षेत्राचा विचार इथं आक्रमण करणाऱ्या लोकांनी केला. मग कसा केला की अरे हे देवाला मानणारा समाज आहे, अतिशय श्रद्धेवर चालणारा आहे, आणि काही झालं तरी त्या गेलं, आमच्या गायी गेल्या आणि केवळ आम्ही परावलंबी झालो. म्हणजे कृषी केंद्राला सांगाल तशी आम्ही शेती. तर अशामुळं आमचा हा राज झाला की हा थोडा चिंतनात्मक बाब आहे की यांच्या काळात सर्व घरी मिळायचं, आमच्या काळात सर्व बाहेरून विकत आलं.
आणि आमची शेती कशाच्या आधारावर आहे? आता आम्ही जे देतो ते काय देतो शेतीला? खत आधारित शेती आहे आमची, नाही का? कृषी केंद्रातून खत आणायचं, खत द्यायचं. खतावर एवढा आमचा जोर आहे की विचारू नका. पण प्रत्यक्षात शेतीच्या तंत्रज्ञानामध्ये, कारण शेती ही केवळ शेती नाही, शेती ही विज्ञान आहे, शेती ही शास्त्र आहे. आणि म्हणून पूर्वापार म्हणजे रामायणातला प्रसंग आहे की सीता माई ही नागरताना कशात सापडली? शेतात सापडली. ऐकलं ना? तर त्यावेळेस मग नांगरणी करताना सीतामाई त्या ह्याच्यामध्ये सापडली, तर त्या अर्थी आपण त्या काळात सुद्धा शेती होती एवढं सांगू शकतो ना. म्हणजे कोणी जर विचारलं की शेती संस्कृती ही किती वर्षापासून आहे, तर